आपला उत्साह कमी झालेला दिसतोय जुन्या पेन्शनचा. यूपीएसचे जीपीएसचे विकल्प आले तर बरोबर आहे का? एकच मिशन. धन्यवाद. अमरावती जिल्हा जुनी पेन्शन संघटनेतर्फे आयोजित आजच्या संवाद मेळाव्याला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आदरणीय मार्गदर्शक श्री नामदेव बेटागे दादा, त्यानंतर आमचे सहकारी अतुल कडू सर, ठाकूर सर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री गौरव काळे सर, शहराध्यक्ष प्रज्वल घोम सर आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पेन्शन फायटर बंधू आणि भगिनींनो, गेल्या जवळपास 1.5 तासापासून सरांनी आपल्याला बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं आणि त्यातला बराचसा भाग आपल्याला हा कळाला असेल. मीही माझ्या परीने आपल्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवण्याचा, सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करतो. शासनाने जुन्या पेन्शनच्या मागणीला पद्धतशीरपणे बदल देऊन सुरुवातीला केंद्राने यूपीएसचं पिल्लू आणलं आणि त्याच्याच पाठोपाठ राज्य सरकारने जीपीएस आणली. ज्यावेळेस यूपीएस आली त्यावेळेस या यूपीएसला आम्ही उलटी पुलटी पेन्शन स्कीम म्हटलं. उलटी पुलटी पेन्शन स्कीम. आणि ज्यावेळेस ही जीपीएस आली, तिचं वास्तविक नामकरण अजून व्हायचं बाकी आहे. मराठीत झालेलं आहे, इंग्रजीत व्हायचं बाकी आहे, पण त्याला आम्ही जीपीएस हे नाव दिलं आहे. तर ही जीपीएस म्हणजे गोलमोल पेन्शन स्कीम. एक उलटी पुलटी, एक गोलमोल. आणि याच्या आधी जी होती एनपीएस, ही नो पेन्शन स्कीम. आता माननीय वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की या एनपीएस मध्ये इतका रिटर्न मिळेल वगैरे, ठीक आहे. परंतु आपली तुलना आज जरी आपण विकल्पाच्या बाबतीमध्ये एनपीएस, यूपीएस, जीपीएस जरी बघत असलो तरी या तिन्ही योजनांची तुलना आपल्याला ओपीएस सोबत करणं गरजेचं आहे. कारण त्याच वेळेस आपल्याला आपल्यावर झालेल्या अन्यायाची बाब ही आपल्याला लक्षात येणार आहे. मित्रांनो, ओपीएस योजनेमध्ये मी आता प्रश्नोत्तर घेतो, कारण आपण ऐकून खूप बोर झाला असं म्हणा किंवा जे काही असेल. मला एकच सांगा की ओपीएस म्हणजे जुन्या पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या पगाराचा जो काही 50% भाग आहे पेन्शन, हे मिळण्यासाठी किती वर्ष सेवेची अट आहे? हात वर करून सांगा. 20. अजून 10 वर्ष. तर 10 वर्ष ज्या कर्मचाऱ्याची सेवा शिक्षण सेवक का असेना 10 वर्ष झाली आणि तो रिटायर झाला, त्या कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतकी पेन्शन मिळते. म्हणजे त्याचं जे शेवटचं मूळ वेतन आहे त्या मूळ वेतनाच्या 50% ही त्याचं पेन्शन बेसिक फिक्स होते. आणि जो काही वर्तमान डीए आहे तो वर्तमान डीए आणि वाढत जाणारा डीए हा त्याला मिळतो. शासनाने यूपीएस, जीपीएस आणताना काय केलं तर आपली वास्तविक सेवा तर त्यांनी सोडूनच दिली, परंतु कपात सेवा देखील त्याला आवड घातली 20 वर्षाची. जीपीएस मध्ये 20 वर्ष आणि यूपीएस मध्ये 25 वर्ष. बरोबर. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, आता काहींना वाटलं चला जाऊ दे, एनपीएस ही शेअर मार्केट आधारित आहे, किमान यूपीएस किंवा जीपीएस मध्ये 20 वर्ष सरकारला मी द्यायला तयार आहे, माझे कपात करून द्यायला, करा बाबांना जप्त, पण द्या मला 50% पेन्शन. किती लोकांना असं वाटतं की मी 20 वर्ष कपात करून दिली तर मला 50% पेन्शन मिळेल? समजा तुमचं कपात रेग्युलर आहे, बरोबर, 20 वर्षाची कपात तुमची रेग्युलर आहे, तरी सुद्धा मिळेल असं कोणाला वाटतं? तर हा खूप मोठा गैरसमज आता आमचाही दूर झाला. ज्यावेळेस 25 जानेवारीला केंद्राची यूपीएसची कार्यपद्धतीने निगमित जो शासन निर्णय आहे केंद्राचा तो आला, त्यामध्ये सरकारने बेंचमार्क कॉर्पस नावाची अट घातली. आता सरांनी बऱ्यापैकी त्यावर चर्चा केली. बेंचमार्क कॉर्पसची अट काय आणि बेंचमार्क कॉर्पसच्या अटीचा परिणाम काय? आता मी जे सांगितलं मगाशी की
की सरकारने आपल्याला जे काही 50% जे काही लॉलीपॉप दिलं ते लॉलीपॉप कसं खोटं असू शकतं किंवा आहे त्याचं आपल्याला सांगायचं माझं स्पष्टीकरण आहे. एखादा कर्मचारी 2006 मध्ये लागला, 2006 ते 2020 14 वर्ष त्याची कपात झालीच नाही. त्यानंतरच्या पुढच्या 20 वर्षापर्यंत त्याची कपात सुरू झाली. त्याला असं वाटेल की मी 20 वर्ष कपात केली, सरकारने माझी 20 वर्षाची कपात ठेवून घेतली, माझं शेवटचं मूळ वेतन आहे 1 लाख, तर मला 50% पेन्शन म्हणजे 50,000 पेन्शनसाठी मी पात्र झालो. होईल का तो पात्र? अजिबात नाही. त्याचं कारण की 6 ते 2020 हा जवळपास 14 वर्षाचा कालखंड, 15 वर्षाचा कालखंड त्याची कपात बंद होती. आणि ती बंद कपात त्यामुळे जे काही त्याच्या खात्यामध्ये जी काही रक्कम जमा व्हायला पाहिजे होती त्या 14 वर्षापर्यंत आणि ती रक्कम पुढच्या 20 वर्षापर्यंत जी झाली असती ती रक्कम ते होत नाहीये. बरोबर? मग तेवढं जे काही नुकसान आहे त्या नुकसानच्या बदल्यामध्ये त्याच्या पेन्शनच्या टक्केवारीलाही कात्री लागणार. अजून सोपं करून सांगतो. 2 मित्र आहे, एकाची 35 वर्ष कपात रेग्युलर झाली आणि एकाची सुरुवातीच्या 14 वर्ष कपात झाली नाही आणि पुढचे 20 वर्ष कपात झाली. आणि ज्याची कपात रेग्युलर त्या मित्राचे जर समजा 50 लाख रुपये जमा झाले आणि ज्याची कपात इरेग्युलर होती त्या मित्राचे जर 30 लाख रुपये जमा झाले तर तो मित्र त्याने बेंचमार्क कॉर्पसची जी काही टार्गेट सेट केलेली रक्कम आहे ती त्याने गाठली आणि त्यामुळे त्याला मिळणाऱ्या पेन्शन जे काही त्याला अपेक्षित आहे त्याचं गुणोत्तर हे 1:1 आलं. त्याची कॉर्पस 50 लाख, बेंचमार्क कॉर्पस 50 लाख, गुणोत्तर आलं 1/1 म्हणजेच 1. ज्याची इरेग्युलर कपात आहे त्या कर्मचाऱ्याला त्याचं गुणोत्तर कसं येईल बघा. वरती राहतील 30 लाख म्हणजे त्याचं कॉर्पस खाली राहील बेंचमार्क कॉर्पस म्हणजे 50 लाख. गुणोत्तर काय आलं? 0.6. बरोबर? त्याचंही मूळ वेतन 1 लाख. त्याला असं वाटलं की मी 20 वर्ष जमा केले, मला 50,000 पेन्शन बसायला पाहिजे, पण 50,000 गुणिले 0.6 त्याला पेन्शन किती बसली? 30,000. बरोबर? किती टक्के कात्री लागली त्याच्या पेन्शनला? जवळपास 20% ना. म्हणजे बघा सरकारने आपल्याला काय प्रॉमिस केलं होतं 50%चं, मिळाले किती? 30%. बरोबर? हे का झालं? कारण त्याची कपात ही इरेग्युलर होती, अनियमित होती, ती झाली नाही. म्हणजे बेंचमार्क कॉर्पस नावाचं जे काही म्हणजे घातक गोष्ट आहे केंद्र सरकारने आपल्या समोर आणली आणि त्यामुळे आपली 20 वर्ष काय, 25 वर्ष काय, 30 वर्ष काय, इतके वर्ष जरी तुमची कपात झाली तरी तुम्ही 50% पेन्शन तुम्हाला मिळेलच असं नाही. ज्या दिवशी तुमची जमा रक्कम ही बेंचमार्क कॉर्पस इतकी असेल तेव्हाच तुम्हाला अपेक्षित पेन्शन मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला रेग्युलर कपात ही करावंच लागेल. शिवाय आता आपल्या ट्रेझरीला पगार होतो जवळपास 10 तारखेला आणि ती जमा होते इथलं माहिती नाही मला पण आहे, मी जिथून आलोय त्या भागामध्ये जवळपास 20-20 दिवस ती लेट जमा होते. पीएफआरडीएचं जो अपेक्षित जमा रक्कम म्हणजे ती व्हायला पाहिजे खात्यावर ही 10 दिवसाची किंवा 8 दिवसाची असणार आहे ज्यावेळेस बेंचमार्क कॉर्पसचा परफेक्शन त्यांचं गाईडलाईन येतील त्यावेळेस. मग त्याचा सुद्धा परिणाम आपल्या बेंचमार्क कॉर्पसवर होण्याची शक्यता आहे. आता आपण येऊ जुन्या पेन्शनकडे. जुन्या पेन्शन योजनेमध्ये जे अनुदानित विनाअनुदानित शाळेतील कर्मचारी किंवा शिक्षक आहेत ते सुरुवातीचे 10-15 वर्ष तर बिचारे बिनपगारी किंवा टप्पा अनुदानावर असतात. अशा कर्मचारी शेवटी रेग्युलर होतो आणि 10-12 वर्ष जरी त्याला रेग्युलर झाला तरी त्याला पूर्ण पेन्शन मिळते, 50% पेन्शन मिळते. पण इथे होणार आहे का ते? म्हणजे आपण या पेन्शन स्कीमला उलटी पुलटी म्हणायचं सुरुवातीपासून हे एक कारण होतं. त्यानंतर यांनी आणला हा बेंचमार्क कॉर्पस, ज्याची रेग्युलर कपात आहे त्याला सुद्धा काही गोष्टींवर
अवलंबून राहावं लागणार आहे 50% पेन्शनसाठी, आणि ज्याची 20 वर्ष कपात घेऊन सुद्धा 50% पेन्शन त्याला मिळू शकत नाही, कारण त्याचे काही वर्ष गॅप पडलेले आहेत. अशी सुद्धा स्थिती महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची आहे, विशेषतः शिक्षकांची. आता इथे जिल्हा परिषद शिक्षक आपले बसलेले असतील, सगळीकडे आपली एनपीएस जे अकाउंट आहे सुरू झालं 2021 पासून, एप्रिल पासून. डीसीपीएस कपात सुरू होती मार्च 2021 पर्यंत. आपले या डीसीपीएसचे पैसे वर्ग झाले, काहींचे 2022 मध्ये झाले, काहींचे 23 मध्ये झाले. ठाणे जेपीमध्ये बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचे अजूनही झाले नाही. म्हणजे त्यांचं गेल्या 5 वर्षामध्ये आतापर्यंत जवळपास 5 ते 6 लाखाचं नुकसान झालं फक्त व्याजाचं. आता मला सांगा, कपात रेग्युलर होती त्या व्यक्तींची, एनपीएस मध्ये पण सुरू झालं, पण ती रक्कम वर्ग न केल्यामुळे नुकसान झालं त्यांचं व्याजाचं, कारण रिटर्न एनपीएस ला न गेल्यामुळे रिटर्न सुद्धा भेटले नाही. ही रक्कम सुद्धा त्याच्या बेंचमार्क कॉर्पसवर परिणाम करणारी आहे, आणि त्यामुळे त्याच्या पेन्शनला सुद्धा कात्री लागणारा हा एक विषय आहे. आता याच्याही पलीकडे आपण जाऊया. समजा तुम्ही एकदम परफेक्ट आहात, तुमचं रेग्युलर झालात, तुम्ही रेग्युलर झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून कपात आहे, सर्व काही आहे, आणि जेवढी बेंचमार्क कॉर्पस आहे ती पेन्शन रक्कम तुमची जमा झाली यूपीएस मध्ये. मग आता यूपीएस मधून आपल्याला परत काय मिळेल, तर आपल्याला परत लमसम अमाऊंट मिळेल. आता ही लमसम अमाऊंट किती असेल, तर जो तुमचा काही शेवटचा पगार असेल त्या पगाराच्या 10% रक्कम, त्याला गुणिले तुमचे एकूण कपातीचे 6 महिने कालावधी. जर तुमची कपात 30 वर्ष झाली आहे तर 6 महिने कालावधी येईल तुमचा 60. जर तुमची कपात 20 वर्ष झाली तर 6 महिने कालावधी येईल 40. तर या हिशोबाने तुम्हाला ती रक्कम मिळेल. आणि एक जे आमचं अंदाज आहे, कॅल्क्युलेशन आहे, त्या हिशोबाने ही लमसम रक्कम आपल्या जमा कॉर्पसच्या 8 ते 10% असणार. मग सरकार काय करणार, आपल्याला जवळपास 90 ते 92% रक्कम आपली जप्त करेल, आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला पेन्शन ही देणार. मग ज्या अशा रेग्युलर माणसाला लमसम मिळाली, आता त्याने कोणती पेन्शन योजना स्वीकारावी असा आपल्याला प्रश्न पडतो. तर त्याचं उत्तर हे एक असणार आहे की तुम्ही किती वर्ष जगणार आहात, बरोबर, किती वर्ष जगणार आहात. त्यानंतर तुमचा जो जोडीदार आहे, महिलांच्या बाबतीमध्ये पती आणि पुरुष शिक्षकांच्या बाबतीमध्ये पत्नी, तुमच्यानंतर त्या किती वर्ष जगणार आहात, यावर तुमचं गणित अवलंबून असणार. कदाचित काही भरपूर लोकांना हा मूर्खपणाचा प्रश्न वाटेल की सर असं काय बोलतात तुम्ही, आम्ही किती वर्ष जगणार म्हणजे काय, तुम्ही कोण सांगणार आहे. पण मित्रांनो, तो सुद्धा खूप मोठा ड्रॉबॅक या पेन्शन योजनेतला आहे. कारण तुमची कपात जप्त झाली एनपीएस मध्ये, आज रोजी ज्यांच्या रेग्युलर कपाती सुरू आहेत, जे ग्रुप सीचे कर्मचारी आहेत आणि भविष्यामध्ये त्यांची अजून 20 वर्ष कपात आहे, तर अशा कर्मचाऱ्यांचे साधारणपणे 3 कोटीच्या आसपास एक आमचा प्राथमिक अंदाज म्हणतो की रक्कम जमा होईल. आता अनेकांना वाटेल वा हो तुम्ही तर विनाकारण एनपीएस ला नो पेन्शन स्कीम म्हणताय, 3 कोटी, हे 3 कोटी आजच्या आहेत का, आजच्या आहेत का 3 कोटी नाही, हे 3 कोटी कधीचे, 20 वर्षानंतरचे. आणि त्या 20 वर्षानंतरचे जे 3 कोटी त्यांचं आजचं व्हॅल्युएशन काय आहे, तेवढंच 20 लाख 22 लाख 25 लाखाच्या आसपास. आणि आपला आजचा जीपीएफ धारक बांधव किती रक्कम घेतो जीपीएफ मध्ये रिटायरमेंटच्या वेळेस, तो पण जवळपास 15-20 लाखापर्यंत घेतो. आणि सरकारने जर त्याला तितकीच पेन्शन, तितकीच रक्कम ऍडव्हान्समेंट जर दिली एनपीएस मध्ये, तर तो पण जवळपास आज रोजी 40 लाखापर्यंत 30 लाखापर्यंत सहज ही रक्कम घेईल. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस जी काही रक्कम मिळणार आहे 3 कोटी, त्याचं व्हॅल्युएशन आजच्या तारखेमध्ये 30-40 लाखापेक्षा जास्त नसणार आहे. मग तुमची 3 कोटी रक्कम समजा सरकारने जप्त केली, मग तुम्ही जितके वर्ष जास्ती जगाल तेव्हा तुमची पेन्शन वसूल व्हायला काय होईल, सुरुवात होईल. समजा त्या दरम्यान असं, मग हा जो एक निष्कर्ष आहे की तुमची पूर्ण हे 3 कोटी वसूल केव्हा होतील, तर असा एक आमचा अंदाज आहे की कर्मचारी जर रिटायरमेंट नंतर 7 वर्ष जगला आणि त्यानंतर त्याची पत्नी 5 वर्ष जगली, तर त्याची पेन्शनची जी काही जप्त झालेली रक्कम आहे ती वसूल होईल. प्रत्येकाला वाटेल आनंदाची गोष्ट आहे सर, आम्ही जास्ती जगू,
परंतु ही फक्त जमा रक्कम वसूल झाली. त्या रकमेवर आजपर्यंत जे काही व्याज मिळालं असतं म्हणजे 7 वर्षात ते व्याजाला काय त्यामध्ये म्हणजे अजून आपल्याला किती वर्ष जगावं लागेल आपली रक्कम वसूल करायला? अजून पुढचे 2 ते 3 वर्ष. म्हणजे आम्ही या UPS ला किंवा GPS ला उलटी पुलटी आणि गोलमाल पेन्शन स्कीम का म्हणतो? कारण आपलेच पैसे आणि आपल्यालाच काय आपलेच पैसे आणि आपल्यालाच पेन्शन. म्हणजे कर्मचाऱ्याने किती जगावं किंवा किती जगेल यावर तुमची पेन्शन योजना अवलंबून असणार आहे. आणि हे कोणासाठी? ज्यांच्या रेग्युलर कपाती आहेत त्यांच्यासाठी. ज्यांच्या रेग्युलर कपाती नाही तर त्यांचं जे काही कमी आहे 22 वर्ष 25 वर्ष त्या रकमा जप्त होतील आणि त्याला त्या प्रमाणामध्ये ही पेन्शन मिळणार आहे. आता याच ठिकाणी आपल्याला UPS मध्ये एक गोष्ट दिलेली आहे त्यांनी की आम्ही फॅमिली पेन्शन देऊ. बघा खूप गोंड शब्द आहे. 50% पेन्शन 60% फॅमिली पेन्शन. पण आपल्याला हे माहिती आहे का एखादा GPF धारक कर्मचारी जुनी पेन्शन धारक समजा 59व्या वर्षी एक्सपायर झाला बरोबर. त्याचं शेवटचं वेतन होतं 1 लाख. मूळ वेतन समजा 1 लाख. त्याला पेन्शन बसली 50,000. तो 59व्या वर्षी एक्सपायर झाला दुर्दैवाने. त्याच्या पत्नीला पेन्शन किती मिळेल? याचं उत्तर कोणी देऊ शकतं का? किती? त्याच्या पत्नीला सुद्धा तितकीच पेन्शन मिळेल जितकी त्याला मिळत होती. किती? 50,000. आणि ती कुठपर्यंत? पुढच्या 7 वर्षापर्यंत. म्हणजे रिटायरमेंट नंतर पुढचे 65व्या वर्षापर्यंत हाय रेटने इन्हॅन्स पेन्शन रेटने त्या फॅमिलीला फॅमिली पेन्शन मिळते. पण UPS GPS मध्ये ते आहे का? तुम्हाला 60% खूप छान वाटलं. काहींना कदाचित असं वाटलं असेल की अरे वा ओल्ड पेन्शन मध्ये तर 50% मिळायची याच्यात तर 60% मिळते. तसं नाही आहे. हे 60% काय आहे? पेन्शनचे 60% आणि रिटायरमेंटच्या वेळेस जे काही त्याचं मूळ वेतन होतं त्याच्यात 30%. आणि ते त्यांनी केव्हापासून सुरू करून टाकलं? केव्हाही कर्मचारी 58 वर्ष जरी गेला तरी त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या जोडीदाराला त्या कर्मचाऱ्याच्या 60% पेन्शन सुरू होईल. म्हणजे आहे त्याच्यापेक्षाही निम्म्यावर येईल. परंतु OPS मध्ये असं नाही. म्हणून आपण OPS ची मागणी करत होतो आणि आजही करत आहोत. कमी आयुष्य असणाऱ्या आपल्या एखाद्या कर्मचारी बांधवाचं निधन झाल्यानंतर त्या पत्नीला बिचारीला पेन्शन मिळेल. ओल्ड पेन्शन मध्ये पेन्शनची जी काही मूळ वेतन आहे हे रिवाइज व्हायचं रिव्हिजन व्हायचं. कशामध्ये? इन्क्रिमेंट मध्ये वेतन आयोगामध्ये. आज म्हणजे जो काही कर्मचारी आहे ज्याची समजा असं धरूया की 20,000 रुपये त्याच्या पत्नीचं फॅमिली पेन्शन डिसाईड झालेलं आहे. तर येतं जे काही वेतन आयोग आहे त्या वेतन आयोगामध्ये OPS मध्ये असणाऱ्या त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीचं जे काही बेसिक आहे हे 20,000वरून जवळपास दुप्पटच्या घरात जाणार आहे. म्हणजे तिला 40,000पर्यंत तिचं मूळ वेतन होईल आणि पुढे जो काही DA लागेल ते इन्क्रीज आपोआप होत राहील. याच ठिकाणी जर समजा एखादा GPS धारक किंवा UPS धारक असला तर त्याच्या पत्नीला पेन्शन तर हे 20,000चं जे बेसिक आहे ते तर नाही त्याच्यापेक्षा कमीच होईल. 15,000 किंवा 12,000च्या आसपास होईल. पण त्यांचं मूळ फक्त DA वाढेल. त्यांना हे मिळेल का? वेतन आयोग मिळणार नाही. म्हणजे कायमस्वरूपी अशी व्यक्ती जवळपास सरासरी 30 ते 40% पेन्शननेही मागे राहणार आहे OPS धारकांच्या बाबतीमध्ये. त्याचे जमा रक्कम तर गेलेच. त्याची जमा रक्कम तर गेलीच. पण जे भेटते आहे ते पण 20%ने कमी आहे. आणि जर त्यांचं देवाची कृपा असली जर चांगलं त्यांचं आयुष्यमान असलं तर कदाचित आपल्या पतीची जे काही रक्कम आहे ती गेलेली रक्कम त्या भरून काढतील. पण जर त्यांचं काही बरं वाईट झालं तर मुलांना त्यानंतर ना रक्कम ना पेन्शन. मग तुम्ही म्हणाल सर हे तर OPS मध्ये पण आहे असं. तर तसं नाही आहे. OPS मध्ये जर समजा त्या रिटायर्ड कर्मचाऱ्याची मुलगी किंवा मुलगा
मुलगी जर असेल तर 24 वर्षापर्यंत, मुलगा असेल तर 21 वर्षापर्यंत त्याला सुद्धा पेन्शन, फॅमिली पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे, रिटायरमेंट कर्मचाऱ्यांना सुद्धा. आणि एखादा कर्मचारी रिटायर असेल आणि त्याला मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि तो जर दिव्यांग असेल, अपंग असेल, तर त्या मुलाला किंवा त्या मुलीला आयुष्यभर कुटुंब निवृत्ती वेतन या जुन्या पेन्शन योजनेमध्ये मिळतं. यूपीएस जीपीएस मध्ये तो विषय आहे का? नाही. यूपीएस मध्ये फक्त काय आहे, लाईफ पार्टनर हाच उल्लेख आहे. त्यामध्ये त्याच्या मुलांचा उल्लेख नाही आहे, फॅमिली मेंबरचा उल्लेख नाही आहे. कारण नव्या नियमानुसार जर एकटा कर्मचारी असेल तर त्याच्या आई वडिलांना सुद्धा ही पेन्शन मिळते, जर पत्नी नसेल, मुलं नसतील तर. पण ओपीएस मध्ये डिपेंडंट जो काही डिसेबल मुलगा मुलगी असेल त्यांना सुद्धा पेन्शन मिळते. आणि आत्ताच मागच्या या एकदामध्ये एक जीआर आला, त्यानुसार एखादी विधवा जर मुलगी आपल्या आई वडिलांवर अवलंबून असेल आणि त्या आई वडील जर कर्मचारी असतील, रिटायर्ड कर्मचारी असतील आणि जर ते एक्सपायर झाले तर त्या मुलीला सुद्धा आयुष्यभर पेन्शन आहे. हे जाणून घेणं गरजेचं आहे. मी इथं यूपीएस पेक्षा ओपीएस वर का जास्ती बोलतोय? कारण या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे, या गोष्टी कळायला पाहिजे की नेमकं सरकारने पहिल्यांदा आपल्याला फसवायचा कार्यक्रम कसा केलेला आहे. कारण काहींनी खूप स्तुती केली, यूपीएस हे बजाव, यूपीएस आ गई, जीपीएस आ गई. पण तसं मी आपण याच्यामुळे फसलो आहे. मग आता करायचं काय? बरोबर, फसलो तर आहे, पण आपण कमी फसावं, हा आपला उद्देश आहे. संघटनेचा उद्देश काय आहे की तिघी योजना फसव्या आहेत, पण आपण कमी फसावं याबाबत माहिती सांगणे किंवा याबाबत लोकांना जागरूक करणे हा आमचा उद्देश आहे. आजच्या मेळाव्यात तुम्ही थीम बघा, संवाद मेळावा. संवाद साधतोय आम्ही तुमच्यासोबत, तुम्हाला तिघही योजनांमधली हकीकत सांगतोय. यूपीएस मधली, एनपीएस मधली, जीपीएस मधली आणि ओपीएस पण सांगतोय. आता एनपीएस जवळपास सर्वांना माहिती आहे. 60% रक्कम कॅश मिळते, 40% रक्कम आपल्याला पेन्शन मिळते, आपल्यानंतर आपल्या जोडीदाराला पेन्शन मिळते आणि आपल्या दोघांच्या नंतर आपल्या वारसांना, मुलांना ती 40% रक्कम परत मिळते. बरोबर. आणि यामध्ये मुलांचा रिटायरमेंट नंतर काहीही विषय नाही. जर इन केस दुर्दैवाने एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये ते पती आणि पत्नी जर दोघंही रिटायरमेंटच्या दुसऱ्या दिवशी जर एक्सपायर झाले, मुलं किती लहान असले, समजा असतात काही आपले बांधव की ज्यांचं लाईफ सेटलमेंट उशिरा होतं, मुलं लहान असू शकतात, त्यांना त्यांची यूपीएस मध्ये गेल्यामुळे रक्कम जप्त झाली. बरोबर. ते दोघं गेल्यामुळे पेन्शनही काय झाली, बंद झाली. तर अशी या योजनेची हकीकत आहे. पण आता या ठिकाणी मी तुम्हाला असं सांगत नाहीये की तुम्ही एनपीएस कायम ठेवा, अजिबात नाही. जर एखाद्याला वाटत असेल की नाही सर मला गॅरंटी मी चांगले वर्ष जगू शकतो, 20 वर्ष माझी लाईफस्टाईल मी मेंटेन करू शकतो, बरोबर, तर 20 वर्षापर्यंत 22 वर्षापर्यंत जगणारा आणि त्याच्यानंतर पत्नी जास्ती जगत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच यूपीएस मध्ये आणि जीपीएस मध्ये आपल्याला जास्ती पेन्शन ही मिळू शकते. आता यूपीएस आणि जीपीएस, आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की इकडे 20 वर्ष आहे, इकडे 25 वर्ष आहे. ठीक आहे. तर यूपीएस मध्ये एका वर्षासाठी पेन्शनची टक्केवारी किती आहे? एका वर्षासाठी पेन्शनची टक्केवारी किती? म्हणजे 10 वर्ष किती टक्के पेन्शन? बोला ना, तुम्ही बोलणार तर मला म्हणजे वाटेल की नाही मी काही सांगतोय बरोबर चाललंय माझं. नाही, तसं नाही. 10 वर्ष जर सेवा झाली यूपीएस मध्ये तर किती टक्के पेन्शन मिळू शकते? 10 वर्ष सेवा झाली तर 20% पेन्शन. म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की 25 वर्ष झाली तरच 50% कमी झाली, तर मग काय हा एक प्रश्न निर्माण होतो की नाही. समजा 24 वर्ष झाली, 23 वर्ष झाली यूपीएस मध्ये, मग सर आम्हाला काय मिळेल? तर अशा लोकांना एका वर्षाला 2% या हिशोबाने पेन्शन मिळेल. किती मिळेल? 2% नुसार. मग ज्याची 10 वर्ष सेवा झाली त्याला किती पेन्शन मिळेल? 20%. 11 वर्ष झाली तर 22%.
ज्याची कपात सेवा 10 वर्ष आणि ती पण कशी नियमित, वेळेवर अंशदान जमा, वेळेवर त्याच्यावर व्याज जमा, बरोबर. आणि त्या 10 वर्षाचं जे काही जो फॉर्म्युला आहे कॉर्पोरेटचा, बेंचमार्क कॉर्पोरेटचा, त्यानुसार ते तिथपर्यंत तो गेला पाहिजे, तर त्याला 20% पेन्शन मिळेल. आता समजा ही 20% पेन्शन जर समजा कमी आली, 9,000 आली, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला मिनिमम पेन्शन ही मिळणार. म्हणजे जो काही डिफरन्स आहे 1,000चा, तो 1,000 डिफरन्स सरकार आपल्याला देईल. आता बऱ्याचशा मला असं वाटतं की काही लोकांनी याविषयी थोडंसं गैरसमज करून घेतला की 10,000 म्हणजे बेसिकचे 10,000 आणि मग याच्यावर आपल्याला DA नुसार पेन्शन मिळेल. तर तसं नाही आहे. हे मिनिमम पेन्शन हा जो विषय आहे UPS मध्ये, हा 10,000 हा एकत्रित रकमेचा विषय आहे. कितीचा? एकत्रित रकमेचा. समजा तुम्हाला तुमचं UPS मध्ये पेन्शन डिसाईड झालं, बेसिक डिसाईड झालं 6,000 आणि तुमचा DA वाढत गेला आणि तो DA झाला 50%. मग 6,000 आणि 50% DA हे झालं तुमची 9,000 रक्कम. मग तुम्हाला रक्कम मिळेल 10,000. पण हा जर DA जर 80% झाला तर ती पेन्शन रक्कम किती होईल? 6,000 बेसिक आणि 6,000चा 80% म्हणजे 48 म्हणजे 10,800 रुपये ही टोटल पेन्शन झाली, बरोबर. मग आता तुम्हाला 10,800 मिळतील, कारण ते 10,000च्या पुढे गेलेले आहे. म्हणजे मिनिमम पेन्शनचा कन्सेप्ट आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, 10,000 मिनिमम पेन्शन ही UPS मध्ये, बरोबर. GPS मध्ये काय? GPS मध्ये पेन्शन आहे मिनिमम पेन्शन 7,500. 7,500 ही मिनिमम पेन्शन आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला जर त्याच्या टक्केवारीनुसार, आता GPS ची टक्केवारी वेगळी, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्ष सेवा झाली तर त्याला GPS मध्ये 2.5 वर्ष, एका वर्षाला 2.5% या हिशोबाने पेन्शन आहे. म्हणजे 10 वर्ष सर्व्हिस झाली 25% पेन्शन, 11 वर्ष सर्व्हिस झाली 27.5% पेन्शन. तर या हिशोबाने त्याला हे आहे. 15 वर्ष सर्व्हिस झाली किती मिळेल? 15 × 30 आणि 15च्या अर्धे म्हणजे 37.5% पेन्शन. तर ही रक्कम जर तुमची 7,500च्या वर असली, 1 रुपया जरी वर असली, तुम्हाला किती मिळेल? फक्त 7,500 आणि 1 रुपया तेवढीच मिळेल. जर कमी असली तर 7,500 मिळेल. जर तुमची मिनिमम तुमची पेन्शन, ऍक्च्युअल पेन्शन जर 6,900 असेल तर तुम्हाला 7,500 रुपये राऊंड फिगर पेन्शन GPS मध्ये मिळणार. तर हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि पण हे होत असताना मात्र मिनिमम पेन्शन घ्या, UPS ची मिनिमम पेन्शन घ्या का GPS ची मिनिमम पेन्शन घ्या, तुमची कपात रक्कम काय जप्त होणार आहे. आता आमचे मेटांगी दादा इथे बसलेले आहेत, त्यांचं उदाहरण घेतो. दादांचे मला वाटतं, दादा आपले UPS ची 60% रक्कम किती आहे? 7.5% होते, 18.5. बघा आता दादांचं शेवटचं वेतन मला वाटतं 50,000 होतं, मूळ वेतन 50,000. आता दादांना तुमची सर्व्हिस किती आहे? 14-15 वर्ष. दादांना GPS मध्ये किती टक्के पेन्शन मिळेल? 28%, बरोबर. म्हणजे 50,000च्या 28% धरू आपण. 30 राऊंड फिगर 30% धरा. 5 त्रिक 15,000. किती पेन्शन? 15,000. मग 15,000 पेन्शन पाहिजे. दादाला किती रक्कम भरून यायची? अजूनची किती यायची रक्कम भरून? 18.5 लाख. त्यांना 60% 18.5 लाख आहे ना. हा 18 लाख. त्याची समजा 60% रक्कम भेटते तर त्यांना अजूनची 12 ते 13 लाख रुपये भरून द्यायचे, बरोबर. आता मला सांगा, एक रिटायर कर्मचारी ज्याची इन्कम NPS मध्ये 2100 रुपये आहे, तो 12 लाख कुठून आणणार आहे? बरोबर आहे. म्हणजे सरकार म्हणते की आम्ही पेन्शन देतोय, रिटायर कर्मचाऱ्यांना सुद्धा हा लाभ लागू आहे. अरे पण तो 60% रक्कम त्याने खर्च केले ना, मुलीचं लग्न आलं त्यावर खर्च केले, मुलाचं शिक्षण झालं त्यावर खर्च केले, तो 12.5 लाख रुपये आणेल कुठून? तो 12.5 लाख रुपये आणेल कुठून? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि समजा आमच्या दादा एक आर्मीमॅन आहे, त्यांचं सोडून द्या, पण दुसरा एखादा व्यक्ती आहे त्याने 12.5 लाख रुपये भरले आणि दुर्दैवाने
दुसऱ्या दिवशी नाही हसण्यासारखा विषय नाही, हा खूप गंभीर विषय आहे. दुर्दैवानं जर त्याचं काही झालं आणि समजा पत्नी जर नसेल, 12.5 गेले आणि पेन्शनही गेली, 12.5 लाख व्याज सगळं काढले, व्याज कोण भरेल? जो काही मुलगा असेल तर तो व्याज भरेल. हे बघा सरकारने मुलगा त्याला शिव्या घालू शकतो की हा म्हातारा तर गेला, पेन्शन तर दिली नाही, रक्कम तर दिली नाही, पण आज कर्ज करून गेला आणि याचं व्याज मला खेळावं लागतं, रक्कम मला भरायला लागते. म्हणजे ही विदारक स्थिती निर्माण झालेली आहे. ऑन कॅमेरा. त्यामुळे असं जर जुनी पेन्शन लागू झाली असती तर आज रोजी ज्या आमच्या दादांना 2100 रुपये पेन्शन मिळते ते आज छानपैकी जवळपास 37,000 रुपये त्यांना पेन्शन मिळाले. कारण 25,000 रुपये मूळ पेन्शन बेसिक अधिक 50% डीए म्हणजे जवळपास 40,000 अधिक म्हणजे 25,000 अधिक 12,500 37 ते 40,000 रुपये त्यांना पेन्शन मिळाली असती. आणि या नवीन वेतन आयोगामध्ये त्यांचं ते 25,000 बेसिक हे 50,000 झालं असतं पेन्शन. म्हणजे जीव तोडून आम्ही का म्हणतोय जुन्या पेन्शनसाठी? आमचा लढा या यूपीएस, एनपीएस, जीपीएस साठी नाही, आपला लढा आहे ओपीएस साठी. पण म्हणजे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी असं जर करायला गेलो तर प्रॅक्टिकली तेही संभव नाही. आपल्याला माहिती असेल की शासनाने आपल्या लढ्यामुळे 10 लाखाचा जीआर आणला, बरोबर? आपल्याला ते मान्य होतं का? मान्य नव्हतं. कारण आम्हाला मयत कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅज्युटी द्या, जुन्या पेन्शनचा लाभ द्या, ही आपली मागणी होती. आपला लढा सुरू राहिला. पण जे मयत झाले होते त्यांचे आपण 10 लाखाचे प्रस्ताव जमा केले. कारण त्या कुटुंबांना आज काहीतरी चालू होणं गरजेचं होतं. म्हणजे आता बरेचसे आमचे विरोधक म्हणा किंवा आपल्या संघटनेतील काही म्हणतात की सर तुम्ही तर खूप ओढून ओढून एकच मिशन जुनी पेन्शन म्हणायचे, आता काय यूपीएस जीपीएसच्या मागे लागलाय. तर तसं नाहीये. लोकांना जागरूक करणं हा आमचा विषय. तर त्यावेळेस आपण त्या 10 लाखाचा सुद्धा प्रस्ताव लोकांचा दिला, लोकांना भेटले 10 लाख. त्यांचं काहीतरी त्यावेळेस काही अडकलेलं काय असेल, काही घर असेल, काही प्रॉपर्टी असेल त्यांनी खरेदी केली आणि आज म्हणजे जे काही फॅमिली पेन्शन आली त्यातून त्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मधून ती रक्कम कदाचित वजाई झाली. त्यानंतर सरकारने फॅमिली पेन्शन एनपीएस मध्ये फॅमिली पेन्शन ग्रॅज्युटी आणली, लाभ झाला. पण आपण थांबलो का? नाही. आपला लढा निरंतर हा सुरू आहे. आपल्याला जुन्या पेन्शन कडेच जायचं आहे. पण आणि त्या लढ्यामुळे कुठे का होईना सरकारला एक पाऊल मागे का होईना त्यांना घ्यावं लागलं. असं नाही का असं द्यावं लागलं. पण ते यूपीएस जीपीएस पर्यंत आले आणि लढा यापुढेही सुरू राहील. पण हे सुरू असताना कर्मचाऱ्याला काहीतरी मिळणं गरजेचं आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा बारकाने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आपल्या आज रोजी असलेली आपली सद्यस्थिती, भविष्यामध्ये ज्यावेळेस आपण रिटायर होणार आहोत त्यावेळेस आपल्या गरजा त्यानुसार आणि आपलं काय किती वर्ष जगणार याचा आत्मविश्वास ठेवून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता परत काही जण म्हणतील सर ठीक आहे, आता आम्ही कुठे एवढं कॅल्क्युलेशन करत असणार, आमच्याकडे थोडी इतका वेळ आहे. तर संघटनेने त्यासाठी सुद्धा आता आपले सरांनी पण काही गोष्टी सांगितल्या. पण प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या गोष्टी करणं शक्य नाही, कारण प्रत्येक इतका हिशोब करू शकत नाही. तर आम्ही एक प्रयत्न केलेला आहे, आणि एक सॉफ्टवेअर बनवलं पेन्शनचं सॉफ्टवेअर. त्यामध्ये आज म्हणजे तुम्हाला तुमची इनपुट रक्कम टाकायची. पेन्शन कॅल्क्युलेटर कोणी कोणी बघितलाय? आपलं एनपीएसचं आहे, वेबसाईटवर आहे, बरोबर आहे. ते पण ऍक्युरेट नाही आहे, ते पण टेंटेटिव्ह आहे. तर त्या पेन्शन कॅल्क्युलेटर मध्ये आम्ही जो आजचा जो पगार आहे त्या पगार
त्यामध्ये तुम्हाला तुमचं आजचं बेसिक टाकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला आजचं डीए टाकायचं आहे, त्यानंतर तुमची आजची एनपीएस ची रक्कम टाकायची आहे, तुमची रिटायरमेंट पर्यंतची जी काही कपात होणार आहे. मला वाटतं सर ते प्ले केलं तर बरं होईल, पेन्शन कॅल्क्युलेटर. आधी विनंती आपण पेन्शन कॅल्क्युलेटर प्ले करा, कारण ओघाने सांगितले याच्यामध्ये हे मी थोडं दुर्लक्ष केलं. पण मला वाटतं आपण फेस टू फेस असल्यामुळे माझे बरेचसे मुद्दे आपल्याला कळले असावे. बघा, आमचे एक मित्र आहे लखन, त्यांनाही माहिती होतं, त्यांना मी त्यांचं केलेलं आहे कॅल्क्युलेशन. तर हे इनपुट आहे, ट्यूलर असल्याचे हे इनपुट असतात. तर घ्या काय 33 वर्ष त्यांची कपात सेवा, 34 वर्ष वास्तव सेवा, त्यानंतर युनिटची दिनांक त्यांनी सेट केलेली आहे या खाली. आता यामध्ये आम्ही अजून एक मुद्दा टाकलेला आहे, तो म्हणजे एनपीएस म्हणून आपण विड्रॉल केला आहे का. एनपीएस मधून आपण विड्रॉल केलेला आहे का. त्याचं कारण मित्रांनो एक सांगतो. समजा एखाद्या कर्मचाऱ्याने आज रोजी जर 2 लाख रुपये विड्रॉल केले, बरोबर, तर या 2 लाखाचं जे काही व्याज आहे 20 वर्षापर्यंत तितकी रक्कम आपल्या अकाउंटला कमी जमा होणार की नाही. म्हणजे परिणाम कशावर होईल, तुमच्या बेंचमार्क कॉर्पसवर होईल. म्हणजे आजचे 2 लाख 20 वर्षानंतर किती होतील, जवळपास अंदाजे जे आम्ही कॅल्क्युलेशन केलं जवळपास ते 20 लाखापर्यंत जातील, बरोबर. मग 2 लाखाची रक्कम जर काढली असली तर त्याचा परिणाम सुद्धा होऊ शकतो. त्याचा सुद्धा विचार आम्ही या कॅल्क्युलेटर मध्ये केलेला आहे. सर इनपुटच घ्या, मी तो नंतर दाखवतो. त्याचा सुद्धा विचार आम्ही याच्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर तो कर्मचारी किती वर्ष जगेल, एक अंदाजित आकडा हा घेतलेला आहे. पत्नी त्याच्या पुढे किती वर्ष जगेल, तो पण एक आकडा घेतलेला आहे. आणि या इनपुट नुसार आणि वेगवेगळ्या शीट केल्या, म्हणजे त्याचं आज रोजीचं वेतन आपल्याला सुरू ठेवायचं रिटायरमेंट पर्यंत, आणि एनपीएसचा बॅलन्स सुद्धा आपल्याला त्यामध्ये दाखवायचं. आता एनपीएसचा बॅलन्स हा कसा वाढत जाईल. आता वास्तविकपणे एनपीएस ही शेअर मार्केट आधारित आहे आणि नेट व्हॅल्यू ऍसेट नुसार ती असते. म्हणजे युनिट्स खरेदी होतात. युनिट्स म्हणजे काय की थोडक्यामध्ये असं समजा की शेअरची एक शेअरची युनिट ज्याची आजची काहीतरी व्हॅल्यू जवळपास 40 रुपयाच्या आसपास आहे. म्हणजे आपल्या पगारामध्ये जे काही 8,000 10,000 जे रक्कम कपात होते त्यामधून ती व्हॅल्यू ते युनिट्स विकत घेतले जातात. आणि नंतर मग त्याची ज्यावेळेस आपली रक्कम त्याची व्हॅल्यू वाढते तेवढं आपल्याला रक्कम दिसते. तर आम्ही या कॅल्क्युलेशन मध्ये 7.5% चक्रवाढ व्याज लावलेलं आहे. म्हणजे युनिट नुसार न घेता त्याला चक्रवाढ व्याज लावलेलं आहे. दर वार्षिक 7.5%, वर्षाला 7.5%, म्हणजे अॅन्युअल रिटर्न 7.5% या हिशोब धरून आम्ही ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि मी परत सांगतो, यामध्ये जे काही आकडे येतील ते आकडे आजचे नसणार. ते आकडे कधीचे आहे, 2044, म्हणजे 20 वर्षानंतरचे. म्हणजे तुम्हाला असं इंटरेस्ट दिसतं 2 कोटी, तर असं म्हणून का आपण आता भेटलं 2 कोटी, ते 2 कोटी आजची नाही, ते 2 कोटी 20 वर्षानंतरचे आहे. कारण आजच्या 20 वर्षापूर्वी 1 एकर जमिनीचा भाव होता 50,000. आज 50,000ला प्लॉट कमी मिळतो का आपल्याला, नाही. आज 1 एकर घ्यायला गेलं तर आपल्याला जवळपास 15 लाख 10 लाखाच्या पुढेच मिळते, बरोबर. मग आज जो जमिनीचा भाव आहे 15 लाख, तो पुढच्या 20 वर्षानंतर कदाचित 1 कोटी होईल किंवा 1.5 कोटी होईल. म्हणजे आपल्याकडे 3 कोटीमध्ये किती एकर शेत घेऊ शकतो आपण, कोरडीचं 2 एकर. म्हणजे आजची जी व्हॅल्यू काय आली 30, 35, 40 लाख, याच्यावर धरायचं नाही. आणि आम्ही यामध्ये अजून एक विषय आणतो आहे की त्याचं व्हॅल्युएशन, त्या रकमांचं व्हॅल्युएशन सुद्धा तुम्हाला यामध्ये दिसेल, असं सुद्धा आमचा प्रयत्न आहे. बरं, हे झालं इनपुट. आता माझी सरांना एक विनंती आहे की सर आपण पेमेंट याच्यावर जावं. हे जाऊ द्या खालचं, पेमेंट नाही, पेमेंट त्याच्या आधी पेमेंट. आता बघा, यावरून आम्ही वेतन आयोग पण सेट केलेला आहे. सध्या आपली मागणी आहे 2.67 ची, पण आम्ही 1.92 हा ट्रीटमेंट फॅक्टर घेतलेला आहे. आणि मला वाटतं मी अजून यामध्ये ज्यावेळेस रिलीज करेल याला अजून कमी करेल, कारण काही गॅरंटी नाही आहे पुढे वेतन आयोग मिळतो की नाही मिळतो. आता सध्या तरी घोषित झालेला आहे, पण ह्या 8व्या 9व्या वेतन आयोगापर्यंत आपण हे केलेलं आहे, म्हणजे 20 वर्षापर्यंत.
डीए रेट, तर सरासरी डीए रेट आपण 3% लावलेला आहे दर 3 वर्ष, दर 6 महिन्यानंतर. जमलं तर याच्यामध्ये कपात करू आणि नंतर आपण ते रिलीज करू. बघा आता सुरुवातीची जी कॉर्पस होतं ती रक्कम आणि मार्च महिन्याची जी रक्कम आहे बघा, एनपीएसचं एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन 8,200, गव्हर्नमेंट 11,480 आणि टोटल रक्कम झाली 19,680. आणि ही टोटल रक्कम म्हणजे आधीची आणि हे 19,000 हे मिळून झाले 22,63,444 हे आजची त्याची रक्कम आहे. आणि हा फॉर्म्युला आम्ही कुठपर्यंत सेट केलेला आहे बघा. तुम्ही जुलै जर गेलात तुम्हाला जुलैमध्ये 55,200 या बेसिकचे किती झालेले दिसतील, 56,900. तर याला आम्ही इन्क्रीमेंट पण लावलेलं आहे, जुलैचं इन्क्रीमेंट लावलेलं आहे. तर या जुलैचं का रिटायरमेंट पर्यंतच्या जुलैचं दर महिन्यात. आणि बघा प्रत्येक एनपीएसचा बॅलन्स पण आपला वाढतो आहे वार्षिक 7.5% या दराने. हां हॅलो सर येऊ द्या खाली. बोला. हे एनपीएसचं पेमेंट शीट प्लस बॅलन्स शीट. मी संध्याकाळी सर येऊ द्या खाली, येऊ द्या. आता बघा 2026 पासून याला आम्ही वेतन आयोग पण लावलेला आहे. सर घ्या खाली. हां बघा दिसते तुम्हाला, येऊ ना कार्यक्रमात आहो बेटा. सर घ्या खाली, घ्या खाली. कार्यक्रमात आहे का? मी येईन 8-9 वाजता. हां बरं ठीक आहे ना. ठीक आहे. काहीतरी जे हँडल करताना वेतन आयोग याच्यामध्ये सुद्धा काही हे झालं असू शकते. तर मला हे सांगायचं की हे पूर्ण शीट जे आहे आम्ही 2000 तो रिटायरमेंटच्या तारखेपर्यंत आपोआपच ते सिलेक्ट होणार. त्यानंतर सर एनपीएसच्या पेन्शनवर या. एनपीएसची पेन्शन हे बघा नोव्हेंबर 44 या तारखेपासून जी रक्कम आहे त्या रकमेवर आपण पेन्शन दाखवली आहे. तर त्यामध्ये एनपीएसचं ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2. आता या ऑप्शन 1 मध्ये काय आहे, जर तुम्ही 100% रक्कम पर्पस हा एनपीएस मध्ये गुंतवला तर तुम्हाला त्या व्यक्तीला जी काही त्याची रक्कम असणार आहे कॉर्पस त्यावर इतकी पेन्शन आपल्याला मिळणार आहे. 1,26,000 ही त्याची टोटल त्यावेळेची ही रक्कम असणार आहे. पेन्शन पर मंथ 40%वर, तर ही 50,000 पेन्शन ही आजची का 2044ची. त्याच्यामुळे हे आकडे पाहून एकदम असं वाटू देऊ नका की यांना काय 1 लाखावर चालले गेले पेन्शनवर. तसं नाही आहे. 2044. तर हे सांगायचं तात्पर्य असं आहे की हे पूर्ण आम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता बघा यामध्ये आपल्याला वेतन आयोग लागणार नाही कारण ही एनपीएसची पेन्शन आहे. यामध्ये वेतन आयोग लागणार नाही. सर यानंतर आपण युपीएसच्या पेन्शनवर आहे. बघा ही युपीएसची पेन्शन आहे. बघा तुम्हाला डीए रेट दिसतोय तुम्हाला. इथे काहीतरी थोडस एक मिस्टेक झालेली आहे, मी परत एकदा तपासतो. पण ह्या युपीएसच्या पेन्शनला सुद्धा आम्ही हे सेट केलेलं आहे. आणि ही सेट करून जी रक्कम आली असेल ती याचप्रमाणे जीपीएस याचप्रमाणे ओपीएस. सर शेवटी या तुम्ही डायरेक्ट ओपीएस वर ओपीएस पेन्शन. हा बघा आपण कमिशन लागलेलं आहे जानेवारी 46 पासून. जानेवारी 46 पासून आधीचं जे काही बेसिक होतं 48,500 हे डायरेक्टली 93,000 वर गेलेलं आहे. आणि हे जाणार आहे. हे जाणार आहे कारण ही रक्कम आजची नाही. ही रक्कम कधीची आहे 2044ची. आणि हे ओपीएस मध्ये आहे. ओपीएस मध्ये रिटायर माणसाला वेतन आयोग लागतो हे मला इथे सांगायचं. एनपीएस किंवा युपीएस किंवा जीपीएस ला सुद्धा वेतन आयोग लागत नाही पण ओपीएस मध्ये लागतो. पैसे तर आपल्याला रिटर्न मिळतात आपले पण वेतन आयोग सुद्धा लागतो. आता सर पहिल्या शीटवर आपण यायचंय 1 नंबरच्या स्टार्ट.
ए नंबरचं शेड्यूल. तर या तिघांचं कॅल्क्युलेशन आपण इथं या ठिकाणी हे केलेलं आहे. तर आपण इथं बघू शकता की युपीएस मध्ये लाल आकड्यांमध्ये जी काही रक्कम आहे ती रक्कम कर्मचारी जप्त होणारी रक्कम आहे. जवळपास 2,57,00,000च्या आसपास ही रक्कम जप्त होईल तेव्हाची. आणि त्या बदल्यामध्ये पेन्शन आपल्याला मिळणार आहे 1,24,000. मग आता असे 1,24,000 1,24,000 जर तुम्हाला 2.5 कोटीपर्यंत जायचं किती वर्ष जगावं लागणार आहे? बरोबर. म्हणजे सरकार जरी आपल्याला 1,24,000 त्यावेळेचे 1,24,000 म्हणतोय मी, कदाचित ते आजचे 20,000 असतील, जर ते द्यायचे तर तुम्हाला तेवढी रक्कम तुमची ही काय होणार आहे? जप्त होणार आहे. आणि ही तुलना केलेली आहे मी. बघा तुम्ही ओपीएस वर जर गेले तर ओपीएस वर जप्त झालेली रक्कम ही 0 आहे. ओपीएस वर जप्त झालेली रक्कम ही 0 आहे. महाराष्ट्राच्या जीपीएस मध्ये सरकारने बेंचमार्क कॉर्पस नावाची जी अट आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे त्यावर सुद्धा आम्ही पर्याय काढलेला आहे. कंडिशन 1 आणि कंडिशन 2 बेंचमार्क कॉर्पसची अट असली तर आणि बेंचमार्क कॉर्पसची अट नसली तर. ज्यांच्या रेग्युलर कपाती आहे त्यांना याचा जास्ती फरक पडणार नाही, पण ज्याच्या कपाती अनियमित आहे त्या व्यक्तीवर मात्र बेंचमार्क कॉर्पसचा खूप मोठा परिणाम हा होणार आहे. आणि सरकार काय करतंय? 31 मार्च पर्यंत विकल्प द्या. अरे पण तुमची अटी शर्ती काय आहेत हे माहिती आहेत का आपल्याला? नाही. अटी शर्ती आपल्याला माहिती नाही. मग असं असताना विकल्प द्यायला सांगणं म्हणजे त्या कर्मचाऱ्याला काय करणं? अंधाऱ्या एखाद्या गुहेमध्ये पाठवणं की जा, ना त्याच्याकडे टॉर्च ना काही माहिती, म्हणजे मध्ये त्याच्या जीवाला तो काही करो किंवा काही हो. तर अशी कंडिशन आपल्या कर्मचाऱ्यांसोबत झालेली आहे. म्हणूनच आम्ही सध्या 2 केलेले आहे. जर सरकारने त्याचं क्लिअर केलं तर यापैकी एकच कंडिशन आपल्या समोर आम्ही सादर करू. तर आता एक क्लोज करा. तर मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण हे ऑप्शन देणार आहात तर हे आम्ही जे बनवलं आहे ते ठीक आहे. आम्ही आमचा प्रयत्न केलेला आहे की हे योग्य असावं, पण तुम्ही सुद्धा तुमचा विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये कदाचित आपल्याला आकडा जास्त दिसेल युपीएस मध्ये जीपीएस मध्ये, पण तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय करायचंय, कोणता निर्णय घ्यायचा आहे हे आपल्या हातामध्ये. संघटना सांगणार नाही की सर हा विकल्प घ्या किंवा तो विकल्प घ्या. कारण 2 जरी सख्खे भाऊ असले, सख्खे मित्र असले तरी दोघांच्या गरजा वेगवेगळ्या असतील. दोघांची पेन्शन एक राहीलच याची गॅरंटी नाही. एक मित्र असा आहे की त्या मित्राच्या घरी प्रॉपर्टी आहे, त्याला पैशाची गरज नाही, तो म्हणतो मी जास्त वर्ष जगणार आहे, मला पेन्शन पाहिजे, तर तो पेन्शनचा विकल्प घेऊ शकतो. पण एखादा मित्र असा आहे की त्याला असं वाटतंय की 20 वर्षानंतर माझ्या मुलीचं लग्न असणार आहे किंवा शिक्षण असणार आहे आणि त्याला वाटतं की जास्त जरी पेन्शन भेटली तर मला त्याची गरज नाही, मला माझे पैसे पाहिजे, तर तो एनपीएस योजना घेऊ शकतो. म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या गरजांवर डिपेंड आहे की कोणती योजना घ्यायची. मेंढी वर्णाने कोणतीही योजना मित्र घेतोय म्हणून आपण घ्यायचं असं कृपया आपल्याला करायचं नाहीये. भविष्यामध्ये कदाचित म्हणतोय मी, जर काही न्यायालयीन प्रकरणं उद्भवली तर ही जी काही जप्त होणारी रक्कम आहे त्यापैकी कर्मचारी हिस्सा परत मिळू शकतो. शक्यता नाकारता येत नाही कदाचित, पण असं जर झालं तर त्यावेळेस संघटना परत तसा विकल्प परत रिटर्न करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करेलच, तो भाग वेगळा. पण असं होऊ शकतं कदाचित जसं युपीएस मध्ये 8.5% कॉन्ट्रीब्युशन आहे तसं एनपीएस साठी सुद्धा मिळू शकतं. बरोबर. म्हणजे या पुढच्या शक्यता आहे त्या आज म्हणजे आपण फक्त एक गृहीत धरा, विकल्प निवडताना या सुद्धा शक्यता आपण गृहीत धरू शकता आणि त्यानंतर आपल्याला विकल्प सादर करायचा आहे. आता या ठिकाणी काही जर असतील मित्र त्यांनी सांगितलं सर मला विकल्प द्यायचा नाहीये, माझं काय,
नो प्रॉब्लेम, तुम्हाला एनपीएस योजना आपोआपच लागू राहील, तुम्हाला विकल्प देण्याची गरज नाही. आपल्या काही अतिउत्साही मित्रांनी 3 विकल्प बनवले. मी अमुक 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 यूपीएस, जीपीएस, एनपीएस. अरे बाबा, एनपीएस स्वीकारची गरजच नाहीये, ऑलरेडी एनपीएस आहे तुम्हाला, ऑलरेडी तुम्हाला एनपीएस आहे. तुम्हाला यूपीएस किंवा जीपीएस पैकी एक निवडायचे, बरोबर. समजा आता यावर म्हणजे मी तुमच्या प्रश्नाची उत्तर आधीच देतोय, कारण तितका वेळ आपण जाऊ शकतो. समजा एखाद्या म्हटलं की सर, समजा मी जर या 31 मार्च पर्यंत जर जीपीएसचा विकल्प दिला नाही आणि मुदतवाढ मिळाली नाही, तर नंतर मला यूपीएसचा विकल्प देता येईल का? हो, तुम्हाला यूपीएसचा विकल्प देता येईल. कधीपर्यंत देता येईल? तर ज्या वेळेस केंद्र सरकार यूपीएसचे फॉर्म भरायला सुरुवात करेल आणि त्याची जे काही लास्ट तारीख असेल त्या तारखेपर्यंत तुम्हाला विकल्प देता येईल. म्हणजे हे असं झालं आहे की केंद्राने यूपीएसचे फॉर्म भरण्याची मुदत म्हणजे सुरूच केली नाहीये आणि राज्याने विकल्प भरायला सुरुवात करून टाकलेली आहे. म्हणजे आज सुद्धा देऊ शकतात, पण तरी जे आहे परिस्थिती तशीच राहणार आहे. कारण त्याच्यावरची प्रत्यक्ष कारवाई कोण करणार आहे? केंद्र. ते कधी करणार आहे? कदाचित पुढच्या महिन्यापासून किंवा 2-3 महिन्यापासून. पण आपण आधीच ती लागू करून टाकली. त्याचं कारण होतं की इलेक्शन होते, त्या काळाचे सत्ताधारी किंवा सरकार दबावात असेल, घाईघाईने ही पण आणली, ही पण लागू करून टाकली. पण त्या योजनेचे विकल्प तुमच्यासाठी खुले आहेत, तुम्ही नंतर सुद्धा ते देऊ शकता. जर समजा तुम्ही जीपीएसचा विकल्प दिला नाही आणि भविष्यामध्ये यूपीएसचा विकल्प दिला नाही आणि तारीख निघून गेली, तर तुम्हाला परत ती देता येईल का? तर सध्या तरी तसं नाहीये की एकदा तुम्ही विकल्प दिला नाही आणि मुदत संपली तर परत तुम्हाला त्या योजनेमध्ये जाणं आता तरी शक्य नाहीये. पण कदाचित भविष्यामध्ये आपण मागणी करू शकतो सरकारकडे की ही जी विकल्प आहे ही गोष्ट तुम्ही रिटायरमेंटच्या वेळेस आणा, लोकांना कळू द्या की त्याला किती पेन्शन मिळणार आहे ऍक्च्युअल मध्ये. कारण आज म्हणजे मी केलेलं, मी काही तज्ञ नाही किंवा तुम्ही सुद्धा इतके त्यामध्ये मास्टर नाही की तुम्ही ऍक्च्युअल आकडा त्यामधला काढू शकाल. कारण हे आपल्याला केव्हा कळेल? ज्यावेळेस आपण रिटायरमेंटच्या दिवशी राहू त्यावेळेस कळेल की ऍक्च्युअल आपला पर्पज इतका आहे, एनपीएस मध्ये आपल्याला ही एवढी पेन्शन उद्या मिळणार आहे किंवा यूपीएस मध्ये ही रक्कम बेंचमार्कच्या इतकी कमी पडते म्हणून आपला इतका फटका बसला, इतकी आपल्याला पेन्शन मिळणार आहे. हे जे केलेलं आहे टेंटेटिव्ह आहे आणि एक अंदाज आहे. म्हणून सरकारने यामध्ये ही जी तारीख आहे बदलवण्याचा किंवा याला चेंज करण्याचा जो दिवस आहे हा कोणता द्यायला पाहिजे? रिटायरमेंटच्या शेवटचा दिवस द्यायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे की नाही? तर तो विषय आपण नंतर येईलच. पण आज रोजी जर समजा एखाद्याने जीपीएस दिलं तर तो यूपीएस मध्ये जाऊ शकतो. पण समजा एखाद्याने आज यूपीएस देऊन टाकलं तर तो जीपीएस मध्ये परत जाणार नाही. सरकारने आपण सर्व बाजूने घेतलाय. तिकडे विहीर समोर वेळ घालण्यातील एक टायगर म्हणजे खाली कुदावं का त्याच्या जबड्यामध्ये जावं हा एक प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी या निमित्ताने निर्माण झालेल्या आहेत. यावर आपल्याला सत्सद विवेक बुद्धीने आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. पण जोपर्यंत जीपीएसच्या अटी शर्ती येत नाही तोपर्यंत माझं असं मत आहे की आपण विकल्प देऊ नका, थोडं थांबा. संघटना म्हणून आम्ही मंत्रालयामध्ये याबाबत पाठपुरावा करणार आहोत आणि संबंधित अधिकाऱ्यांना ह्या लाभ विचारणार आहोत की जर तुमच्या अटी शर्ती अजून क्लिअर नाही, तुम्ही कोणत्या बेसवर कर्मचाऱ्यांना जीपीएसचे फॉर्म भरायला सांगताय? बरोबर आहे की नाही? जर जीपीएसची आपलं बेंचमार्क पर्पजची अट आली आणि त्या कर्मचाऱ्यांना त्याच्या आधी जर जीपीएस ऑप्शन देऊन टाकलं समजा किंवा यूपीएस देऊन टाकलं आणि त्यानंतर कसं की यामध्ये जीपीएसची याची अट नाहीये, बेंचमार्क पर्पजची अट या जीपीएस मध्ये नाहीये आणि त्यांनी यूपीएस देऊन टाकली, मग तो तर पस्तावा करेल ना की अरे मला 10 वर्ष कपात बंद होती पण पुढचे 20 वर्ष कपात माझी सुरू असणार आहे, मला 50% पेन्शन मिळाली असते पण मी आता यूपीएसचा विकल्प देऊन टाकला. मग आता कसं
आहे की नाही होणार आहे? तर सरकारला आपली विनंती असणार आहे की बाबांना आमची मागणी जुनी पेन्शन आहे, पण कमीत कमी इतका तरी तुम्ही लोकांना घरात जोडण्याचा कार्यक्रम करू नका. किमान तुमच्या जीपीएसच्या कार्यपद्धती आधी समोर आणा लोकांच्या की काय असणार आहे, कसं असणार आहे. आता मी यामध्ये स्लाइडमध्ये सांगितलं की सरकार पेन्शन कशी देईल, तर एनपीएस मधून पेन्शन देईल, कमी पडणारी रक्कम ट्रेजरी म्हणून टाकेल, हा आमचा अंदाज आहे. पण सरकार काय करेल अजून सरकार सांगितलंय का? सांगितलं आहे का? आम्हाला असं वाटतंय की ग्रॅज्युटी मिळेल, जीपीएस मध्ये ग्रॅज्युटी मिळेल, युपीएस मध्ये मिळेल. पण युपीएसचं जर आपण नोटिफिकेशन बघितलं त्यामध्ये ग्रॅज्युटीचा कुठेही उल्लेख नाही. म्हणजे मनामध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय की नाही झालाय अजून, ग्रॅज्युटी मिळेल की नाही मिळेल ते आधी क्लिअर करा. बरोबर? तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सरकारने क्लिअर करणं गरजेचं आहे. याची कार्यपद्धती समोर आणणं गरजेचं आहे. तोपर्यंत सरकारने या युपीएसचे जे काही फॉर्म आहेत त्याला मुदतवाढ द्यावी. आणि त्याही पलीकडे आम्ही अजून सांगतो की सरकारने हा निर्णय शेवटच्या दिवशी घ्यावा. कारण तुम्ही जीपीएसचा फॉर्म भरला म्हणजे तुमचं एनपीएसचं कपात बंद होणार आहे का? शेअर मार्केटमध्ये रक्कम जाणं बंद होणार आहे का? नाही. तुमचा प्राण नंबर तसाच राहील, तुमचं सर्व तसंच राहणार आहे. सरकारची कर्मचाऱ्याची रक्कम एएच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली ही जाणारच आहे, शेअर मार्केटमध्ये ती लागणारच आहे. तर किमान सरकारने, मायबाप सरकारने कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवसापर्यंत ऑप्शन फॉर्म भरण्याची काय द्यावी, संधी द्यावी, ही मागणी आहे. म्हणजे हे तर वास्तविकपणे दुर्दैव आहे की याच्यामध्ये आपण सरकारकडे अशा मागण्या करतोय, पण नाईलाज आहे. किमान तितकं तरी तुम्ही ऐका, हे सरकारला आज मी सांगतो. बाकी जुनी पेन्शन द्या हे तर आम्हाला सांगायचंच आहे. कारण या किती केल्या तर शेवटी कर्मचाऱ्यांना चक्कर आणणारे नाही. म्हणजे सर्व ऐकून कदाचित काही लोक चक्कर येत असतील. बरोबर? तर सरकारला हे म्हणणं आहे की तुम्ही एवढी घाई करू नका, आधी त्या स्पष्ट करा आणि नंतर काय हे फॉर्म तुम्ही आणा. आणि तुम्ही तोपर्यंत फॉर्म भरू नका, घाई करू नका, अशीच मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आयोजकांनी या ठिकाणी मला प्रमुख वक्ता म्हणून बोलायची संधी दिली आणि अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या सभागृहामध्ये एक प्रमुख अतिथी म्हणून म्हणा किंवा एक प्रमुख वक्ता म्हणून म्हणा मग इथे याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आणि माझं लांबलेलं जे काही वक्तव्य आहे ते थांबवतो. धन्यवाद. यानंतर जर कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. मी आपल्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. धन्यवाद. धन्यवाद विनायक सर. आपण सर जळगावला असतात आणि जवळपास जेव्हापासून 20 सप्टेंबरपासून शासन निर्णय आला तेव्हापासून त्याच्यावर सर रिसर्च करत आहे. आणि जो काही तुमच्यासमोर त्यांनी अभ्यास मांडलेला आहे हा त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यांचा अंदाज. आता मला असं वाटते तुमच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत आणि ते तुम्हाला विचारायचे. मला असं वाटते ज्यांना प्रश्न विचारायचे असेल माईक तुमच्याकडे घेतो, तुम्ही सरांना प्रश्न विचारू शकता आणि त्यांचे सर उत्तर देतील अशी अपेक्षा. नाही मी माझा कॅमेरा कोणाला विचारायचं असेल तर हॅलो. सर मला एक प्रश्न विचारला होता. ऑप्शन लाईट लावा यार, अंधार आहे. हॅलो, मला एक प्रश्न विचारला इकडचे चालू कर जा. ऑप्शन फॉर्म तर आपण नंतर करू ज्या वेळेस आपण सगळं फायनल होईल. पण समजा त्याच्या अगोदर फॉर्म भरत द्यायची गरज पडली, आता 24.5 वर्ष सर्व्हिस होते तर कोणता ऑप्शन भेटत आहे? त्याचा आवाज कमी झाला मगापासून कमी झाला. हॅलो. सरांनी प्रश्न विचारला की सर काय किती वर्ष सर्व्हिस आपली झालेली आहे? 11 वर्ष झाले, अजून 13.5 वर्ष शिल्लक आहे. 11 वर्ष झालेली आहे, 13.5 वर्ष शिल्लक आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण
UPS मध्ये 50% पेन्शनसाठी पात्र आहेत, पण आपली कपात रेग्युलर आहे का? रेग्युलर आहे. रेग्युलर आहे. तर सरांना UPS योजनेमध्ये 50% पेन्शन मिळेल, बरोबर. आणि शेवटच्या वेतनाच्या 10% गुणिले तुमच्या सेवेचा एकूण कालावधी, म्हणजे टोटल सर्व्हिस जर तुमची 24 वर्ष होते तर त्याला गुणिले 48 या हिशोबाने तुम्हाला लमसम अमाऊंट मिळणार, बरोबर. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की त्यावेळेस तुमची जी काही कॉर्पस जमा होईल, आज रोजी किती कॉर्पस आहे? 18.5 लाख, बरोबर. तर तो मला माझ्या अंदाजानुसार 1 कोटीच्या वर तो कॉर्पस जाईल जवळपास, जर चांगला रिटर्न जर मिळाला तर, किंवा त्याच्या आसपासमध्ये. मग ती रक्कम सोडून ती रक्कम सरकारला हँडओव्हर करून तुम्हाला जे काही समजा 50,000 पेन्शन जे काही असेल त्यावेळेस बसेल 11 वर्षानंतर, तर ते 50,000 पेन्शन हवी आहे की 1 कोटी रक्कम हवी आहे हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल. कारण 50,000ची जी रक्कम आहे ती कदाचित वाढत जाईल. 50,000चे DA नुसार समजा 6 महिन्यानंतर 52,000 होतील, 53,000 होतील, 54 जे काही असेल ते. तर ही कुठपर्यंत, जोपर्यंत तुमची रक्कम निघत नाही तिथपर्यंत. आता हे तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला तुमच्या गरजा काय आहेत आणि तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की मी काय करू शकतो, किती वर्ष जगू शकतो, हे तुम्हाला डिसाईड करायचं. माझं मत असं होतं की UPS राहील बेस्ट का GPS राहील, या दोघांमध्ये आता बघा सरांचा विषय बरोबर. आता त्यांची कपात ही रेग्युलर आहे, बरोबर आहे. आता समजा GPS मध्ये बेंचमार्क कॉर्पस जर आला तर सरांना UPS बेटर राहील. काय बेटर राहील UPS? कारण सरांची जवळपास 50%च्या आसपास ते पोहोचतील. 24% म्हणजे 24 वर्ष सेवा म्हणजे त्यांना 48% पेन्शन मिळेल आणि याच्यामध्ये 50% पेन्शन मिळेल. त्यांचं जे काही शेवटचं वेतन असेल, समजा जर त्यांचं शेवटचं वेतन जर 1 लाख असेल तर 50,000 पेन्शन आणि 11 महिन्याचं सरासरी जर वेतन जर त्यांचं समजा 95,000 असेल तर त्यांना मिळणारी जी काही पेन्शन आहे ही 95,000च्या 48% ही असणार आहे, बरोबर. म्हणजे ती जवळपास 47-48,000 रुपये ही पेन्शन राहील. तर या GPS मध्ये ती राऊंड फिगर शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन राहील, बरोबर. म्हणजे 50,000, म्हणजे तफावत त्यांची जवळपास 3 ते 4 हजाराची येईल, बरोबर आहे. आता 3 ते 4 हजाराचा लॉस त्यांना दरमहाच्या पेन्शन मध्ये आहे, पण त्यांना UPS मध्ये बेनिफिट किती मिळेल? जो 1 लाख त्यांचं जे शेवटचं वेतन आहे त्या वेतनाच्या 10% रक्कम म्हणजे 10,000 गुणिले 48 म्हणजे 4.5 लाख रुपये तुम्हाला 1 रक्कम मिळतील जवळपास, बरोबर. आता तुम्हाला 3,000 रुपये जास्ती पेन्शन घ्यायची आहे की ते 4.5 लाखावर पाणी सोडायचं आहे. हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार त्यावेळेस. थँक्यू. ओके. नमस्कार सर. UPS मध्ये DR ही संकल्पना तुम्ही विस्ताराने स्पष्ट केली. कोणती? DR, डिअरनेस रिलीफ. ओके ओके सर. रिटायर्ड कर्मचाऱ्यांना डिअरनेस रिलीफच लागू असतो. जे रेग्युलर कर्मचारी जे कार्यरत कर्मचारी असतात त्यांना DA लागू असतो. DA आणि DR ची व्हॅल्यू एकच. DA जसा वाढेल तोच रेट DR चा असणार. नमस्कार सर, मी माजी सैनिक आहे. मी 30 रिटायर होणार आहे. माझे 12 वर्ष 8 महिने सर्व्हिस होणार आहे. मला काय योग्य आहे? 12 महिने 8 महिने 12 वर्ष 8 महिने 12 वर्ष 8 महिने. आणि तुमची कपात ही 12 वर्ष 8 महिने रेग्युलर आहे. रेग्युलर आहे. बरं. मग आता सरांना बघा यांना पेन्शन किती मिळेल? 12 GPS जर धरलं तर 12 वर्षाचे 2.5 नुसार 12×24 आणि 30% पेन्शन आपल्याला मिळेल सर, बरोबर. आणि UPS मध्ये तुम्हाला 12×24 पेन्शन मिळेल, बरोबर. आता शेवटचं वेतन तुमचं काय आहे? आता 58,500. 58,500 बेसिक 58,500. आता या 58,500च्या 24% तुमचं मूळ वेतन डिसाईड होईल सर. कोणी कॅल्क्युलेशन करा, म्हणजे मला सांगा, मला तर ते सांगता येते नक्की. 72,500. 72,500 72,000 पकडा ना 58.
58,500च्या तुम्ही त्याला 24% करा ना, 24% करा, 24%. 58ला 24 करा ना. 14,040 हे त्यांचं मूळ वेतन डिसाईड होईल आणि त्यांचा आजचा जो डीए आहे 53% हे त्याला लागेल. म्हणजे जवळपास 14,000 आणि हे जवळपास 7,000. सर तुम्हाला 21,000 पेन्शन बसेल. पण तुमची रक्कम किती आहे एनपीएस मध्ये? 28 लाख. तर तुमचे जीपीएस योजनेमध्ये 28 लाख रुपये जप्त होतील. बरोबर आहे. आणि त्यातल्या आपण युपीएसचा विचार करू, 28 लाख रुपये जप्त होतील. त्यातला लमसम म्हणून तुम्हाला किती मिळेल? तर 58,5,800 गुणिले यांची सेवा झालेली आहे 12 वर्ष 8 महिने. तर मग ते 12×24 आणि ते 8 महिन्याचे 6 म्हणजे 25. 5800 गुणिले 25 करा सर. 5800 5,800 गुणिले 25 तुम्हाला 1,45,000 रुपये लमसम मिळेल. उरलेली जी काही रक्कम आहे 26 लाख समथिंग जी काही असेल ती, नाही 28 लाख आहे त्यांचे जमा, त्यातले 1,40,000 तुम्ही जे सांगितलं ते मिळतील. बाकीचे जप्त होईल आणि 21,000 रुपये पेन्शन सुरू होईल. आता हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की 26 लाख जप्त करवायचे आहे करून 21,000 पेन्शन घ्यायची आहे की 26 लाख सोबत ठेवून त्यावर पेन्शन घ्यायची. 26 लाखाचे तुम्हाला 60%. तर तुम्हाला 2 ऑप्शन आहे. 26 लाख ते 26 लाख तुम्ही एनपीएस मध्ये गुंतवू शकतात आणि त्यावर जवळपास 6% व्याजाने जवळपास 13,000 पेन्शन तुम्हाला मिळू शकते. कारण जवळपास 6% एन्युटी रेट आहे सध्या. तर 13,000-13,500 रुपये पेन्शन मिळेल. आणि नाही डीए नाही, ही पेन्शन तुमची कॉन्स्टंट राहील. आणि ती जी काही आपली 14,000 जी समथिंग आपण मूळ वेतन तुमचं डिसाईड केलेलं आहे, हे मूळ वेतन आणि डीए हा वाढत जाईल. म्हणजे तुम्हाला दर वर्षाला किंवा दर 6 महिन्याला 2,000 नाही करू शकत आपण. 14×42 500-600 रुपये तुमच्या डीए मध्ये हे वाढ होत जाईल आणि ते होईल. पण तुमची ही रक्कम जी आहे ते तुम्हाला मिळणार नाही. आणि वेतन आयोगामध्ये सुद्धा तुमचा जो काही बेसिक आहे तो कॉन्स्टंटच राहील 14,000. तो वाढणार नाही, तो वाढणार नाही. आता बरेचसे जर कोणी प्रश्न विचारायला पाहिजे की सर जर नवीन वेतन आयोग लागला की डीए 0 होतो, बरोबर, मग आमचं काय कसं होईल? तर त्यावेळेस समजा आता जर समजा 53% डीए आहे, जुलैमध्ये 56% झाला आणि जानेवारीमध्ये आपल्याला वेतन आयोग लागला असं समजू आपण. मग त्यावेळेस जो डीए आहे तो 56%च राहील. तिथून जो काही डीए वाढेल तो तुमच्या डीए मध्ये ऍड होतो. 56 मध्ये अजून 3%, 59 मध्ये 3%, अजून 62 असा तो वाढेल. पण मूळ वेतन मूळ बेसिक हे तेच राहील. 0 होणार नाही म्हणजे नाही. तर ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे की 26 लाख रुपये द्यायचे का हे 21,000 रुपये पेन्शन घ्यायचे, तुमच्यावर डिपेंड आहे. काय 21,000ला किती वापस भेटणार. हा दुसरं काय 13,000 घ्यायला पुरती पेन्शन. 20 लाख सोडून 21,000 रुपये हे घालणे पुरत. कृपया मला असं वाटतं की थोडं लवकर घ्या. मला 6 वाजले. माझा जवळपास 5 ते 5.5 तासाचा रन आहे. सर असे काही एम्प्लॉई आहेत सध्या की ज्यांचं जीपीएफ सुरू आहे, ओके, एनपीएस मध्ये नाही, ओके, आणि 8 वर्षानंतर त्यांचं आता रिटायरमेंट आहे. बरं. अशा वेळेला त्यांनी आता कशामध्ये जायला पाहिजे, एनपीएस की यूपीएस? जीपीएफ वाले जीपीएफ सुरू आहे ते त्यांना बंद करायचं आहे, कारण त्याच्यावर त्यांना तो हा प्रश्न काल पण आला होता. हा विषय 2005च्या आधी ज्यांचे टप्पा अनुदान होते किंवा 60% होते, 80% होते आणि नंतर त्यांची जीपीएफ सुरू होऊन गेले. तर त्याबाबत एक हा स्वतंत्र एक प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण त्यांची जीपीएफची कपात ही सुरू होती, त्याला काही टक्केवारीची अट नाही. त्यांच्या हिशोबाने 5,000, 10,000 ते रक्कम कपात करताय. पण आणि ते जीपीएफ मध्ये त्यांना व्याज पण मिळतंय. पण त्याची तुलना एनपीएससी होऊ शकत नाही, कारण त्यांच्यावर शासनाचं समकक्ष अंशदान जमा झालेलं नाही आणि त्या शासनाच्या अंशदानावर व्याज मिळालेलं नाही. म्हणजे ते बंद करताना शासनाकडून आपल्याला जीपीएफच्या रकमे एवढं शासनाचं अंशदान आणि त्याचं व्याज मागणी करावी लागेल. आणि तेव्हा आम्हाला एनपीएस किंवा यूपीएस लागू करा हे आपल्याला मागणी करावी लागणार आहे. हा नवीन एक प्रश्न इथे निर्माण झालेला आहे.